डांगरवाडी उत्पादक संकटात, कन्हान पेंच नदीकाठावरील व्यवसाय ठप्प, स्पर्धेमुळे भोई, कहार, ढिवर समाज आर्थिक अडचणीत. पारशिवनी, कन्हान व पेंच नदीकाठावरील भोई, कहार आणि ढिवर समाजाच्या शेकडो कुटुंबांचा पारंपरिक डांगरवाडी व्यवसाय गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. योग्य बाजारभाव, घटती मागणी आणि हायब्रिड डांगरांच्या वाढत्या प्रभावामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सावनेर, पारशिवनी, कामठी आणि मौदा तालुक्यातील नदीकाठावरील अनेक गावांमध्ये ही परिस्थिती अधिक तीव्रतेने जाणवत आहे. नदीच्या पात्रातील सुपीक, ओलसर, वाळू मिश्रित जमिनीत पावसाळ्यानंतर उत्पादक मोठ्या मेहनतीने डांगरवाडीची लागवड करतात. या प्रक्रियेत जमिनीची मशागत, बियाणे, पाणीपुरवठा, मजुरी आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात श्रम व खर्च करावा लागतो. व्यापारी व दलालांकडून अत्यल्प दराने डांगरू खरेदी केली जात असल्याने उत्पादकांना खर्च वसूल करणेही कठीण होत आहे. बाजारात हायब्रिड डांगरांची आवक वाढल्यामुळे स्थानिक डांगरांची मागणी लक्षणीयरित्या घटली आहे. हायब्रिड उत्पादन आकाराने मोठे, दिसायला आकर्षक आणि तुलनेने सहज उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढत आहे. पारंपरिक ज्ञान व मेहनतीवर उभा असलेला हा व्यवसाय अस्तित्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. याशिवाय शासनाकडून विशेष धोरणात्मक मदत, बाजारपेठेचे नियोजन, थेट विक्रीची सुविधा किंवा हमीभाव नसल्यामुळे उत्पादकांची अडचण आणखी वाढली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच या नदीकाठावरील उत्पादकांसाठी स्वतंत्र योजना नसल्याने ते आर्थिक सुरक्षेपासून दूर आहेत. डांगरवाडी व्यवसायासाठी साठवणूक सुविधा, प्रक्रिया उद्योग, स्थानिक विक्री केंद्रे किंवा शासकीय प्रोत्साहन मिळाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. शासन, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे डांगरवाडी उत्पादकांना आर्थिक सहाय्य, बाजारपेठ, तांत्रिक मार्गदर्शन व हमीभाव उपलब्ध करून दिल्यास या समाजाला मोठा दिलासा मिळू शकतो. पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीवर नेऊरवाडा, काडाफाटा, धुंडा, खेरी, घोगरा, मेहंदी घाट रोहणा, तर कन्हान नदीपात्रात बावणगाव, खापा, रामडोंगरी, वाघोली, महादुला, पारडी, रोहणा, तामसवाडी, सिंगोरी, साहोली, डोरली, कन्हान, पिपरी, बोरी, सिंगारदीप, गादा, झुल्लर, मातनी येथे मोठ्या प्रमाणात डांगरवाड्या आहेत. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने बेभाव भावात डांगरांची विक्री करावी लागत असल्याचे प्रणय कोल्हे यांनी सांगितले. भर उन्हात उपाशी नि तापाशी राहून मालाचा खप व्हाया अशी आमची इच्छा असते, असे खापा येथील सरोज विलास कोल्हे यांनी सांगितले. नदीकाठावरील या कुटुंबाचे जीवनमान दिवसेंदिवस खालावत आहे. पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासकीय हस्तक्षेपाची नितांत गरज निर्माण झाली आहे. डांगरवाडी उत्पादकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास या भागातील एक महत्त्वपूर्ण पारंपरिक उपजीविका कायमची संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे, असे मत भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोयर व जीवन रक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केलं. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.